आज काय बनवता स्पेशल? कुरकुरीत बटाटा भजी। त्यासाठी काय माहिती आहे साहित्य काय काय लागणार आहे? हे 2 बटाटे घेतलेले आहे, मीठ घेतले चवीनुसार, हळद आहे, मसाला पावडर आहे, थोडीशी जाडी भरडी कुटलेली चिली फ्लेक्स आहे, अजवाईन आहे, 2 वाट्या बेसन पीठ घेतलेले आणि 1/4 कप तांदळाचं पीठ घेतले। जर आपल्या जो तांदळाचं पीठ नसलं ना तर त्याऐवजी आपण कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकतो। थोडीशी हिंग घेतली आहे, हिंग चिमूटभर हिंग आहे, 3 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर, पाणी लागणार आहे आपले। सर्वप्रथम बटाटे सोलून घेऊया। आता बटाटे ना अशा किसणीवर मस्त असे स्लाइस पाडून घ्यायचे। हे बघा मैत्रिणींनो, असे स्लाइस पडतात। असे स्लाइस पाडून त्यांना ताबडतोब पाण्यात हे असे पाण्यात टाकायचे, मस्तपैकी धुवून घ्यायचे। बटाटे असे पाण्यात भिजत ठेवले ना मैत्रिणींनो थोडेसे कडक होतात, त्यासाठी त्यांना पाण्यात असं भिजत ठेवायचं नाही ना। हे 2 वाट्या बेसन घेऊया। 2 वाट्या बेसन घेतले, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हिंग टाकते, अजवाईन आहे ना हातावर कुस्करून टाकायची, जेणेकरून त्याचा स्वाद खूप सुंदर येतो। जर तुम्हाला अजवाईन नसेल ना आवडत, अजवाईनला मराठीत ओवा पण म्हणतात, जर ओवा नसेल आवडत तुम्हाला तर त्याऐवजी तुम्ही आहे ना जिरं सुद्धा वापरलं तरीही चालेल। हे लाल तिखट, मीठ, हळद आणि ही शेवटी चिली फ्लेक्स, हे मिरच्या, मस्त झणझणीत तोंडाला चव येते माहिती का। मिरची कोथिंबीर टाकल्याने बटाटा भजी ना खूप सुंदर होतात। मैत्रिणींनो एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल। आता या सर्वांना आहे ना एकत्र असं सुक्कच मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। असं सुक्क मिक्स करून झालं ना की मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं आहे, त्यातलं 2 चमचे गरमागरम तेल ह्या पिठावर टाकून घ्यायचं, जेणेकरून आपलं आहे ना बेसनाचे भजी बटाटे कुरकुरीत होतात, मस्त खमंग असे लागतात। आता थोडं थोडं पाणी टाकून आहे ना बेसन मस्तपैकी बनवून घ्यायचं। थोडं थोडंसं पाणी टाकायचं, कारण त्याच्या आतमध्ये ना गठ्ठडे होतात ना, त्यासाठी मैत्रिणींनी थोडं थोडंसं सुरुवातीला पाणी टाका, अधिक पाणी टाकलं तर गठ्ठे होतील। चांगल्या प्रकारे असं हलवत हलवत त्याला असं करून घ्या, जेणेकरून त्याच्यात गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या। एकदम पाणी टाकलं तर पातळ होऊन जाईल, पातळ पण नाही करायचं आपल्याला, घट्टसर। मी दाखवते आता तुम्हाला मैत्रिणींनो कितपत ह्याला पातळ करायचंय। हे अजून घट्ट आहे, ह्याच्यात आणखीन थोडंसं पाणी लागेल। हे ना असं एकदम म्हणजे घट्ट पण चांगलं नाही लागणार, असं मीडियम ह्याच्यात। हे बघा मैत्रिणींनो, बटाट्याची भजी कसे कुरकुरीत खायला चांगले लागतात ना, मग त्यासाठी थोडंसं हे बघा मैत्रिणींनो, बेसन आहे ना एवढं असं पातळ
झालं पाहिजे. आणि आता आपण काय करूया माहिती आहे का, हे एवढं पातळ झालं ना की पकोडे कसे कुरकुरीत होतात ना. मी 1 ग्लास पाणी घेतलेलं, त्यातलं एवढं पाणी राहिलेलं आहे. आता काय करायचं माहिती का, हे जे आपण पाण्यात भिजत ठेवलेले ना बटाटे, हे असे काढून एका टॉवेल नॅपकिनवर थोडंसं त्यातलं जे पाणी गेलेलं आहे ना ते सुकण्यासाठी म्हणून या टॉवेलवर किंवा कपड्यावर असं टाकायचं, जेणेकरून त्याचं पाणी तो कपडा ऑब्झर्व करून घेईल. आणि नंतर आपण पकोडे टाकायला सुरुवात करूया. हे बघा कसे कडक झालेत ना बटाटे. हे जे स्लाइस असतात ना पाण्यात ठेवल्यामुळं कडक होतात, आणि असे जर बाहेर ठेवले तर काळे पडतात. त्यासाठी त्यांना पाण्यात ठेवणं गरजेचं आहे. ह्यांना आता व्यवस्थित मी पुसून घेते. हे बघा असं व्यवस्थित पुसून घेतलं ना त्यातलं सर्व पाणी निघून जाईल. हे बघा हे बघा एकदम सुके झालेले आहेत. आता आपण एक टाकून बघूया. पहिला आपला देवबाप्पाचा. तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे. सुरुवातीला 2-4च टाका, अगोदरच जास्त नका टाकू. मी जी सामग्री सांगितली आहे ना त्या सामग्रीत मैत्रिणींनो मस्तपैकी मीठ बीठ सगळं अगदी परफेक्ट आहे. अगदी परफेक्ट होतील तुमचे बटाटा भजी. सुरुवातीला जास्त टाकू नका. हे वर असे ना तेल सोडायचं, जेणेकरून बटाटे मस्त फुगून येतील. हे बघा मैत्रिणींनो, झाऱ्याच्या साह्याने आहे ना असं केलं ना ते खूप सुंदर फुगून येतात. आणि नंतर त्याला पलटी मारायची. गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि नंतर आहे ना नंतर थोडी स्लो करायची. थोडेसे बटाटे हे झाले ना आतमधून तळल्या गेल्यासारखे वाटले की कुरकुरीत होण्यासाठी थोडीशी कमी करायची. एकदम मस्त कुरकुरीत असे बटाटा भजी. मैत्रिणींनो तुम्ही पण घरी नक्की करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे बटाटा भजी कसे झाले, तुम्हाला आवडले की नाही आवडले. नाही आवडणं असा प्रश्नच नाही मैत्रिणींनो तुमचा. तुम्ही करून तर बघा. हे मस्त टोमॅटो केचप बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर, दही बरोबर खायला खूप सुंदर लागतात. हे बघा मैत्रिणींनो, आता खूपच गरम आहेत, खूप गरम आहेत. कसे वाटतायत? तोंडाला पाणी येतंय ना तुमच्या पण? मैत्रिणींनो नक्की करून बघा. ते मग आता सांगते गाईस, हे बघा फायनल लुक आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. हे बघा कसले कुरकुरीत आहे. मस्त एकदम.
यम यम. आजचं जेवणाचा बेत तर लय भारी आहे बघा. कुरकुरीत बटाटा भजी आणि त्याच्यासोबत डाळ भात. हा बघा. आणि मिरची. हे बघा सॉस सोबत खाल्लं ते एकदम बढिया. यम 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 यम. आय लव्ह यू मामा.